तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता 7वी इंग्रजी पॅट 2025चा पेपर। तर यामध्ये तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा तरच तुम्हाला पुढील व्हिडिओ मिळतील। आणि आपण जिथे शिक्षण घेतो, ज्ञान मिळवते, तर त्यांच्यासाठी तर तुम्ही एक लाईक दिलाच हवाय। आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ सेंटेन्स अँड मॅच देम। मॅच म्हणजे जोड्या जुळवा। आता निगेटिव्ह म्हणजे काय की ज्याला नॉट येणार, नो येणार, तर निगेटिव्हसाठी नॉट शुअर जो आहे तो बी आहे, तो इथं आन्सरमध्ये लिहून टाकायचा। स्टेटमेंट म्हणजे सिंपल साधं वाक्य, ही इज माय फ्रेंड, हा एक साधं वाक्य आहे, त्यामुळे त्याच्या पुढे येईल WH क्वेश्चन म्हणजे जे प्रश्न तयार करतो आपण WH पासून, व्हॉट, हू, वेअर, व्हिच, ते, त्याच्यामुळे इथं व्हॉट इज युअर नेम येईल। वर्बल क्वेश्चन म्हणजे आर यू फाईन, आणि कमांड म्हणजे जो आज्ञा देतो आपण स्टँडअप ते। एक्सक्लेमेशन म्हणजे आश्चर्य किंवा आपले भावना आपण एक्सप्लेन करतो ते, हाऊ ब्युटिफुल हे। अजून आपल्याला रीड द पॅसेज केअरफुली अँड डू द ॲक्टिव्हिटीज, राईट वेदर फॉलोइंग सेंटेन्स आर ट्रू ऑर फॉल्स। तर इको फ्रेंडली मीन्स नॉट हार्मफुल, ते बरोबर आहे म्हणून ट्रू, आणि इको फ्रेंडली इज नॉट गुड फॉर हेल्थ, तर हे रॉंग आहे म्हणून फॉल्स। कम्प्लीट द फॉलोइंग डायग्रॅम, बीइंग इको फ्रेंडली मीन्स यू यूज म्हणजे तुम्ही जे वापरता ते रिसोर्सेस लाईक वॉटर, फूड, सॉईल, स्टोन म्हणजे अन्न, पाणी, हवा, एअर वगैरे लिहू शकता तुम्ही। आणि यू अवॉइड मटेरियल कोणते अवॉइड करतो आपण, प्लास्टिक, परत जे आपल्याला हानिकारक आहे वाटतात तर ते तुम्ही लिहू शकता। आता मॅच द सिमिलर वर्ड, राईट आन्सर। सिमिलर म्हणजे समानार्थी, आता हार्मफुल याचा समानार्थी शब्द डेंजरस आहे। डॅमेजचा डिस्ट्रॉय, अवॉइड म्हणजे स्टे अवे फ्रॉम म्हणजे दूर राहा, आणि ग्रो म्हणजे वाढणे, याचाच अर्थ इन्क्रीज हा होतो। आता डू ॲज डायरेक्टरमध्ये यू यूज रिसोर्सेस केअरफुली, पिक आउट द ॲडवर्ब। आता यामध्ये जे रिसोर्सेस आहेत ते यामध्ये आपण उत्तर लिहू। यू हेल्प टू ग्रो, आता इथे अल्टरनेटिव्ह करेक्ट करायचं तर ते कोणतं आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे। आता इथे रीड, एक्स्ट्रॅक्ट केअरफुली, कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह कम्प्लिटली। फेसेस आर हॅप्पी येत आहे, द डे इज प्लीजंट येतोय। आता इथे राईट पेअर ऑफ रायमिंग वर्ड म्हणजे सेम उच्चार असणारे शब्द, मग इथे काय येतं, डे, अवे, बॉल, ऑल, रिंग, सिंग, क्विकली, हॅपीली असे येतात या कवितेमध्ये, पोएममध्ये। आता कंप्लीट चार्ट करायचं तर ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब आहेत, तर त्याचा चार्ट तुम्हाला कंप्लीट करायचे। तर ॲडवर्ब म्हणजे LY जोडून येणारे शब्द, आणि LY काढून त्याच्यातले मग तुम्हाला ॲडजेक्टिव्ह मिळतील। तर नीटचं नीटली, कम्प्लिटली, केअरफुल केअरफुली, स्लोली, रेअरली, लविंगली। तर आता इथेही आपल्याला राईट 6 सेंटेन्सेस युजिंग द वर्ड फॉलोइंग टेबल, तर इथं वर्ड दिले डीड, डज, डू, कॅन, विल, हॅव, हॅज, आणि याच्याशी मॅच करायला तुम्हाला सेंटेन्स पूर्ण करायला ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे। तर इथे तुम्ही 6 टार करू शकता। आय कॅन डू इट, दे जम्प्ड अवे, कॅन यू सिंग सॉफ्टली, विल यू रीड बुक्स, हॅव यू सॉल्व्ड पझल्स, विल ही ट्रायड हार्ड। इथे राईट अ लेटर टू थँक्स युअर मदर, इथे काय दिले आपल्याला, जम्बलिंग सेंटेन्सेस दिले। तर सुरुवातीला आपल्याला लेटर लिहायचं, तर आधी नाव लिहा तुमचं, ॲड्रेस टाका आणि डेट टाका, जो तुमचा समजा पेपर आहे त्याचा डेट टाकला तरी चालेल। त्याच्यानंतर लेटर असं लिहा, आय एम रायटिंग दिस लेटर टू थँक यू डिअर मदर लिहिल्यानंतर, आय नो दॅट यू डू अ लॉट ऑफ थिंग्स फॉर मी, यू ऑलवेज टेक केअर ऑफ मी अँड यू कीप मी कम्फर्टेबल, यू ऑल्सो guide me in my studies, I am very grateful to you for all of this, thank you a lot of, I am waiting for your reply, write me soon, your lovingly son, आणि तुमचं नाव लिहून टाका। आता राईट इथं दिलेली स्टोरी इनकम्प्लीट आहे, तर ती कंप्लीट करायची। शुभ्रा फाइंड्स किटन लोनली टायर्ड, आणि मग ते मदरला त्याच्या ते अन्न वगैरे देऊन ती फूड वगैरे सप्लाय करून परत मदरला फाइंड करते आणि परत त्याच्यापाशी पिलू देते। तर हे पूर्णपणे तुम्ही असं लिहू शकता, देअर वॉज अ गर्ल हुज नेम वॉज शुभ्रा, आणि हे पास्ट टेन्समध्ये लिहितात कारण स्टोरी आहे ती। त्याच्यानंतर तुम्हाला ट्रान्सलेट लिहावं लागेल। ट्रान्सलेट म्हणजे आपल्या मराठी भाषेत मदर टंग म्हणजे मराठी भाषेत लिहायचं। ग्रेट म्हणजे उत्तम, ॲंग्री म्हणजे रागीट, फॅब्रिक म्हणजे
शकता. ग्रेट म्हणजे उत्तम, ॲग्री म्हणजे रागीट, फॅब्रिक म्हणजे कापड किंवा कापडाचा प्रकार, कॉटन म्हणजे कापूस, कापड. आता ट्रान्सलेट द सेंटेन्स इन युअर मदर टंग. व्हॉट इज धिस म्हणजे काय आहे हे. लुक ॲट धिस पिक्चर म्हणजे या चित्राकडे पहा. हाऊ क्लेवर पूर्वी इज म्हणजे पूर्वी किती हुशार आहे. हाऊ क्लेवर पूर्वी इज. रोहित इज गुड बॉय म्हणजे रोहित हा चांगला मुलगा आहे. परत ट्रान्सलेट फॉलोइंग आयडम्स. ॲज ब्रेव ॲज लायन म्हणजे सिंहासारखा शूर किंवा धाडसी. ॲज फ्री ॲज बर्ड म्हणजे पक्षासारखा मुक्त. असं लिहू शकता तुम्ही.